छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ या ठिकाणी असलेल्या ह्या जागतिक वारसा स्थळाचं तिकीट 40 रुपये इतकं आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज वेरूळच्या लेण्यांमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता बघणार आहोत वेरूळचं जगप्रसिद्ध कैलास मंदिर। एंट्री केल्या केल्या समोरच कैलास मंदिर दिसतंय। वेरूळ लेणी समूहाच्या लेणी क्रमांक 16 मध्ये आपल्याला हे जागतिक आश्चर्य पाहायला मिळतं। ह्या महाशिल्पाची निर्मिती ही मोनोलिथिक स्वरूपाची आहे। मोनोलिथिक म्हणजेच एक अखंड खडक वरून खाली कोणताही जोड न देता कोरण्यात आलेला आहे। इतिहासकारांच्या मते 8व्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने ह्या कैलास मंदिराची निर्मिती केली। ह्या भव्य कलाकृतीची निर्मिती करताना सुमारे 2 लाख टन इतक्या वजनाचा बेसॉल्ट प्रकारातला खडक इथून कोरून बाजूला काढण्यात आलेला आहे। आपल्या डोळ्यांना विश्वास बसत नाही इतकं सुंदर आणि डिटेल कोरीवकाम इथं केलं गेलंय। ही सुंदर कलाकृती पूर्ण करायला सुमारे 100 ते 150 वर्ष लागली आहेत। आपल्या 20 रुपयाच्या नोटेवर ह्या कलाकृतीला स्थान देण्यात आले। हे संपूर्ण मोनोलिथिक मंदिर आहे। मोनोलिथिक म्हणजे हे जे मागे मंदिर दिसतंय हे संपूर्ण मंदिर आणि त्याचा परिसर हा एका दगडामध्ये कोरलेला आहे। ह्या मंदिराचा कळस सुरुवातीला कोरायला सुरुवात केली, त्यानंतर संपूर्ण मंदिर हे कोरून काढलेलं आहे। युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश असलेल्या वेरूळ लेण्यांमधलं कैलास मंदिर आम्ही आता बघितलेलं आहे आणि इथे येऊन आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला, कारण एवढं अप्रतिम कोरीवकाम आपल्या महाराष्ट्रात आहे ते आज आम्हाला इथे येऊन कळालं। आणि जेव्हा तुम्ही ते व्हिजिट कराल तेव्हा तुम्ही महाराष्ट्रातल्या पाहिलेल्या काही टॉप 5 ठिकाणांमध्ये ह्या वेरूळ लेण्याचा आणि या कैलास मंदिराचा समावेश कराल याची मला खात्री आहे। आपल्या 20 रुपयाच्या नोटेवरती सुद्धा याचं चित्र दिलेलं आहे।
एलोरा की गुफा आहे असं लिहिलं आहे त्याच्यावरती.